आता ह्या ज्या स्कीम्स असतात, ऑफर्स असतात, फसवणूक होऊ शकते का असं तुम्ही क्वेश्चन विचारलं. मी म्हणेन नाही होऊ शकत. बर त्याचं रिझन असं आहे की ते जे ऑफर्स लावलेले असतात, जरी समजा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असली आणि तिथं जीएसटी लागत आहे, तर त्या ठिकाणी बिल्डर काय करतात, पॅकेजमध्ये रेट्स बनवले असतात. उदाहरणार्थ 35 लाख ऑल पॅकेज, हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं असतं ना बिल्डरने. ओके. हे सगळं इन्क्लूड असतं, ओके. कॅल्क्युलेशन केलं. मार्केटिंग, दिस इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके. तुम्ही काय म्हणणार, 35 लाख ऑल पॅकेज येतोय. अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून डीपली बघायचं असेल तर नो जीएसटीचा जो विषय येतो, आजूबाजूचा मार्केट रेट तपासा. 35 लाखाचा 35.5 ला तिथं फ्लॅट भेटतोय आणि हा बिल्डर 35 लाखाला देतोय, तर तुम्ही 100% त्याच्यावर विश्वास ठेवू शकता ना. ओके. 50,000 त्यांनी नो जीएसटी डिस्काउंट केलाय किंवा तो 35 मध्ये जीएसटी सेट भरून घेतोय बिल्डर. काही जीएसटी भरायचंच आहे, फक्त ते पॅकेज केल्यामुळं ते फक्त Yes. कॅप लावली नो जीएसटी. येस, जीएसटी भरायचाच आहे. भले तुमच्याकडून नाही घेतला, 35.5 लाखाची प्रॉपर्टी तुम्हाला 35 लाखाला दिली एक्झाम्पल, तर तो बिल्डर भरणारच आहे जीएसटी. पण नो जीएसटी हा दिस इज फक्त तुमच्याकडून घेत नाही आम्ही ना. ओके. परंतु ऑलरेडी तो मार्केट प्रमाणे जर बघितलं तुम्ही तर 35.5चा 35ला दिलाय, तर ती ऍड एकदम बरोबर आहे 100%. पण मार्केटमध्येच 35 लाखाला मिळतोय आणि तुम्ही नो जीएसटी म्हणताय, तर ठीक आहे ना, बिल्डरचा थोडाफार रेट जास्त असू शकतो, पण नो जीएसटीचा तुमचा बेनिफिट तिथे तुम्हाला मिळत नाही. किंवा कमी प्राइस असते, म्हणजे आता समजा ऍक्च्युअली रेट चालू आहे समजा 30 लाख रुपये आणि बिल्डर विकतोय 25 लाखाला, 22 लाखाला, 20 लाखाला. सो अशा केसमध्ये काय करावं? अशा केसमध्ये तुम्हाला तर पहिलं तिथं गेल्यानंतर 30 लाखाचा फ्लॅट 25 लाखाला आहे, तर तिथं ऍड लावलेली आहे 25 लाखाची. तिथं विचारणं महत्वाचं आहे, याच्यामध्ये इन्क्लुडेड काय काय आहे. याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी इन्क्लूड आहे का 25 लाखात, ओके. जीएसटी इन्क्लूड आहे का, डेव्हलपमेंट चार्जेस इन्क्लूड आहेत का, सोसायटी चार्जेस इन्क्लुडेड आहेत का, हे सगळं 25 लाखात इन्क्लूड आहे का. कधी कधी असतं सुद्धा, का तर काही इन्व्हेंटरी राहिलेल्या असतात बिल्डरच्या किंवा सुरुवातीच्या इन्व्हेंटरी असतात, त्या बिल्डरला सेल करायच्या असतात. 2 ऑप्शन असतात. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, 25 लाखच्या पुढे स्टार लिहिलेलं असतं. 25 लाख बेसिक आहे, प्लस अदर चार्जेस तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजतात. हे तुम्ही क्लिअर करणं महत्वाचं आहे.